रस्ते अपघातामध्ये घरातल्या कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबावरती आर्थिक संकट कोसळतं। मात्र या सगळ्यावरती हिंगोलीच्या न्यायालयामध्ये लोक अदालतीच्या माध्यमातून लवकरात लवकर प्रकरणे निकाली निघत आहेत। मागच्या वर्षभरापासून अनेक प्रकरणांमध्ये पीडित कुटुंबाला न्याय मिळालेला आहे। आज देखील हिंगोलीच्या या लोक अदालतीमध्ये जवळपास 138 पेक्षा अधिक मॅटर हे तातडीने निकाली काढलेले आहेत आणि हे जे सगळे पीडित आहेत त्यांना हे धनादेश वाटप करण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, इन्शुरन्स कंपन्यांचे मॅनेजर आहेत आणि पीडित व्यक्ती आहेत ज्यांच्या कुटुंबातील आधारवर संपलेला होता। आपल्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ आहेत। सर, या लोक अदालतीच्या माध्यमातून सुपरफास्ट निकाल लागत आहे आणि पीडितांना न्याय मिळत आहे। आज किती मॅटर क्लिअर झालेले आहेत आणि पीडितांना किती या ठिकाणी सेटलमेंटमध्ये धनादेश मिळाले? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हिंगोली पूर्ण भारतामध्येच लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्या निर्देशानुसार आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये माझे वैयक्तिक 118 प्रकरणं अपघातातले निकाली निघालेले आहेत। किती निधी दिलेला आहे सर आतापर्यंत? जवळपास 118 प्रकरणामध्ये 8.5 करोड जवळपास निधी दिलेला आहे। एक प्रकरण होतं माझं लिबर्टी इन्शुरन्स कंपनीचं, सरदा मॅडमकडं होतं ते, आणि त्यांनी अवघ्या 2 महिन्यामध्ये त्या दोन्ही मयताच्या नातेवाईकाला विमा कंपनीचा लाभ दिलेला आहे। आपल्यासोबत काही पीडित आहेत ज्यांच्या कुटुंबातील एक व्यक्तीचं निधन झालेलं होतं। कधी अपघात झाला होता आणि आता हा धनादेश जी नुकसान भरपाई आहे ती किती तारखेपर्यंत मिळाली? एकतरी अंदाजा 1-2 वर्ष व्हायलेच, तरी लवकरात लवकर त्यानं क्लेम दिला आपल्याला। हो, लवकर न्याय मिळाला का? हो, बरं। आपल्यासोबत अजून काही पीडित आहेत। न्यायालयामध्ये अनेक वेळा खूप उशीर लागतो, मात्र लोक अदालतीमधून झटपट न्याय मिळाला, काय भावना आहेत? खरंच न्यायालयामधून दुसरे कोणी म्हणतात की कोर्टाची पायरी शहाण्यानं चढू नये, पण आता लोक अदालतीमध्ये लवकरात लवकर म्हणजे 1 ते सव्वा वर्षामध्ये आमचं प्रकरण निपटलं आहे आणि अनुदान आम्हाला आज मिळाले। हो, नक्कीच एखाद्या अपघाताच्या घटनेनंतर अनेकांच्या चेहऱ्यावरती दुःख येतं, मात्र लोक अदालतीच्या माध्यमातून या नागरिकांच्या चेहऱ्यावरती समाधान मिळत आहे। आपण जर या बाजूला पाहिलं तर हे सगळे नातेवाईक आहेत। कुणाच्या घरातील वडील गेले तर कुणाच्या घरातील भाऊ गेलेला आहे, मात्र त्या दुःखामधून सावरण्यासाठी हिंगोलीच्या न्यायालयामध्ये आज लोक अदालत भरवली आणि या लोक अदालतीमध्ये हे संपूर्ण प्रकरणे निकाली निघालेली आहेत आणि हे सगळे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। धनादेश खात्यावरती जमा होणार आहेत। माझ्यासोबत काही इन्शुरन्स कंपन्यांचे वकील आहेत। असं आपण पाहतोय की सातत्यानं न्यायालयामध्ये अनेक प्रकरणांमध्ये उशीर होतो आणि त्यामुळं पीडितांना न्याय मिळत नाही, मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लोक अदालतीमधून न्याय मिळत आहे, काय सांगाल? मी HDFC अर्गो इन्शुरन्सतर्फे मॅनेजर धर्मेंद्र शर्मा, गडदे सर, आमचे पॅनल ॲडव्होकेट अजय व्यास सर यांनी बऱ्याच दिवसापासून कंटिन्यू मागच्या 1-1.5 महिन्यापासून मेहनत घेतली आणि कंटिन्युअसली लोक न्यायालयामध्ये प्रकरणं मार्गी काढतो आहेत आम्ही। मला सपोर्ट आहे माझ्या अप्रुव्हल टीमचा, जे मॅनेजर आहेत अप्रुव्हल टीममध्ये राघवेंद्र रघुवंशी, सागर गांगुर्डे यांनीसुद्धा प्रयत्न केलेले आहेत। आज रोजी आम्ही 70 लाखाचा धनादेश HDFC अर्गो इन्शुरन्सतर्फे ह्याला पीडितांना दिलेला आहे। त्याबद्दल गडदे सरांचं पण त्यांनी पण खूप सपोर्ट केला आहे। हे सांग सर, आपण जर पाहिलं तर अनेक प्रकरणं ही किचकट असतात, मात्र न्यायालयामध्ये तडजोड केली जाते। काय काय अडचणी येतात आणि तुम्ही सगळ्या नागरिकांना काय आवाहन कराल? मी नागरिकांना हे आवाहन करेल की जास्तीत जास्त प्रकरणं जी आहे ते आपण तडजोडी आधारे काढावेत। काही लोक जे आहेत दिशाभूल करतात की बाबा नाही निर्णय लागू द्या, पण निर्णय लागायला खूप वेळ लागतो। आता जर आपण आजचे जर आकडे बघितले तर आजच्या आकडे जर आपण बघितले तर या आकड्यामध्ये HDFC अर्गो कंपनीने सगळ्यात जास्त रक्कम दिलेली आहे। ती रक्कम म्हणजे सर ती आहे 13,72,05,000 रुपयाची आहे। तसेच नॅशनल इन्शुरन्स कंपनी जी आहे त्याची रक्कम आहे 82 लाख रुपये। टाटा AIG कंपनीने जे दिले ते 74 लाख रुपये दिलेत। ICICI लोंबार्ड कंपनीने 70 लाख रुपये दिलेले आहेत। चोलामंडलमने पण 70 लाख रुपये दिलेत। इफुटोको कंपनीने 30 लाख रुपये दिलेत। मॅग्मा कंपनीने 46 लाख दिलेत। रिलायन्सने पण
43 लाख रुपये दिलेत. ही लिबर्टी ही इन्शुरन्स सगळी 8 करोडपेक्षा जास्त रक्कम आहे. मी पुन्हा एकदा ॲडव्होकेट गर्दे सरांकडे जाणार आहे. सर, आपण जर पाहिलं तर अनेक वेळा कुटुंबातील व्यक्ती गेल्यानंतर दुःख होतं, मात्र लोक अदालतीमधून कुठंतरी या पक्षकारांच्या चेहऱ्यावरती हास्य उमटले. बरोबर. लोक अदालतीची संकल्पनाच ती आहे की तळागाळातल्या नागरिकापर्यंत न्याय पोहोचला पाहिजेत आणि स्पीडीली हे जे जेव्हा लोक अदालत होते त्यावेळेस स्पीडीली मॅटर डिस्पोज होतात. आता ICICI कंपनीने 10 मॅटर काढलेले आहेत, टाटा AIGनं कंपनीनं 16 मॅटर काढलेले आहेत, HDFCने 17 मॅटर निघालेले आहेत आणि युनायटेड इन्शुरन्स कंपनीने बी निघाले आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे जवळपास 25 मॅटर माझे निघालेले आहेत. असे एकूण इतर कंपन्याचे जर श्रीराम इन्शुरन्स कंपनी असो, इफ्को टोकियो असो, गो डिजिट इन्शुरन्स कंपनी असो, श्रीराम इन्शुरन्स, ह्या सर्व सगळे कंपन्या अपघातांचे प्रकरण, सर्व मोटर अपघाताचे प्रकरण आहेत. आणि हे जे एवढे जे मला यश आलं, एवढे प्रकरण निकाली काढण्याचं सर्वप्रथम मी श्रेय माननीय जिल्हा न्यायाधीश PDG साहेब, अकाली साहेब, न्यायाधीश माने मॅडम साहेब व न्यायाधीश देशमुख सर यांना सर्वप्रथम श्रेय देतो. कारण की माझ्या 300 मॅटरमध्ये माझ्या नोटिसा काढायच्या राहिल्या होत्या, जे की पक्षकारापर्यंत म्हणजे इन्शुरन्स कंपनीपर्यंत त्या नोटीस गेल्या नव्हत्या. मी जिल्हा न्यायाधीशांना विनंती केली की साहेब, माझ्या 300 मॅटरमध्ये नोटिसा निघालेल्या नाही आहे. तर तेव्हापासून 2017 ते 2025पर्यंत त्यांनी मला बाहँड नोटीस दिल्या आणि सदरील नोटीस मी संबंधित इन्शुरन्स कंपनीला पोहोचवल्या आणि त्याच्यासाठी मला व्यास सरांनी सुद्धा भरपूर सहकार्य केलेलं आहे. यस, जिल्हा न्यायालयातील सर्व टीमच्या माध्यमातून हे सगळं जे आहे ते सेटलमेंट झालेलं आहे. आपण पुन्हा इकडं नातेवाईकांकडे जाणार आहोत. खरं तर न्यायालयामध्ये हे सगळे नातेवाईक चक्रा मारत असतात. न्याय मिळाला का? बोलतात न्याय मिळाला का? कधी अपघात झाला? 1.5 वर्ष झाले. बरं, कुठं अपघात झाला होता? म्हणजे बायपास हायवेलाच झाला होता अपघात. बरं, तेव्हा दुःख होतं, मात्र आज लवकरात लवकर न्याय मिळाला, काय भावना आहे? छान वाटते. खरं तर हे सगळे तेव्हाचे दुःखद अश्रू होते. आज वडिलांची आठवण आल्यामुळं डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. घरातला कुटुंबातला माणूस गेल्याचं हे सगळं दुःख आहे. न्याय मिळाला का आता? हो. ह्या सगळ्या त्या व्यक्तीच्या ह्या मुली आहेत. वडिलांचं एकीकडे दुःख आहे, मात्र आर्थिक या ठिकाणी कुठंतरी हातभार लागलेला आहे. काय सांगाल ताई, न्याय मिळाला? हो, न्याय मिळाला का? हो. बापू, लेक तुमचा जेव्हा अपघातामध्ये निधन झालं तेव्हा तुमच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता न्याय मिळाला का? नाही. काय नाही. काय सांग, आज मुलाची आठवण येते का? आठवण येत काय होती, काय होते. हे हिंगोली जिल्हा न्यायालयातील हे सगळं चित्र आहे. न्यायालयाचं काम म्हटलं की अनेक वर्ष जातात आणि मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लोक अदालत सुरू झाली आणि लोक अदालतीच्या माध्यमातून हे सगळं पीडितांच्या चेहऱ्यावरती एक पॉझिटिव्ह वातावरण दिसत आहे. त्यांना कुठेतरी न्यायालयाच्या माध्यमातून आर्थिक दिलासा मिळालेला आहे आणि ही लोक अदालत या सगळ्या पीडितांसाठी नवसंजीवनी ठरलेली आहे. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.